नमस्कार. आज आपण बेकरी स्टाईल नानकटाई घरच्या घरीच बनवून घेणार आहोत. तोंडात टाकताच विरघळेल अशी ही नानकटाई बनवून तयार झालेली आहे आणि यावरती गेलेले जे क्रॅक्स आहेत यावरूनच आपल्याला समजत असेल या नानकटाईचं टेक्स्चर. तर आता ही नानकटाई मी तुम्हाला मोडून दाखवलेली आहे आणि ही जी आहे लहान जो तुकडा तर त्याला मी आणखीन मोडून दाखवते. मस्त अशी खुसखुशीत अशी ही नानकटाई बनून तयार झालेली आहे. तर चला जास्त वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. नानकटाई बनवण्यासाठी इथे आपल्याला एका वाटीचं प्रमाण घ्यायचे. तर इथे मी एक वाटी भरून वनस्पती तूप घेतलेलं आहे. वनस्पती तुपाच्या ऐवजी तुम्ही साजूक तूप देखील घेऊ शकता. तर प्रमाण याच वाटीचं आता आपल्याला ठेवायचे. तर एक वाटी भरून इथे मी वनस्पती तूप घेतलंय. याच वाटीच्या अंदाजाने आता आपल्याला वाटीभर साखर घ्यायची आहे. तर ही साखर आपल्याला मिक्सरमध्ये दळून घ्यायची आहे. त्यामुळे एक वाटीभर साखर घेतलेली आहे आणि यामध्ये 7 ते 8 वेलची घातलेली आहे. तर ह्याची आता पावडर तयार करून घेऊया. तयार केलेली पावडर मोजून घालणार आहोत. तर इथे वाटीभर पिठी साखर घातलेली आहे, वेलची दळलेली आहे यामध्ये आणि आणखीन थोडीशी साखर आपल्याला यामध्ये घालून घ्यायची. तर साधारणपणे अर्धी वाटी इथे मी आता पिठी साखर घालून घेते. आता नानकटाई आपल्याला किती गोड हवी आहे त्यानुसार इथे साखरेचं प्रमाण थोडंसं कमी जास्त करू शकता. अर्धी वाटी इथे मी पुन्हा पिठी साखर घातलेली आहे. आता याच वाटीने आपल्याला यामध्ये मैदा घालून घ्यायचा आहे. पण त्याआधी आपल्याला हे जे वनस्पती तूप आणि ही जी पिठी साखर होती ती छान अशी फेटून घ्यायची. तर इथे माझ्याकडे बीटर आहे. तर बीटरच्या सहाय्याने मस्त अशी एकदम मऊसर क्रीम होईल तशा पद्धतीने आपल्याला बीट करून घ्यायची आहे. तर जास्त वेळ नाही लागत. तर साधारणपणे 4 ते 5 मिनिटांमध्ये हे काम बनून तयार होतं. तर बीटर असेल ना तर बीटरने काम खूप सोपं होतं. तर बघा फक्त 3 ते 4 मिनिटांमध्ये ही अशी फेसून तयार झालेली क्रीम तयार झालेली आहे आणि खूप हलकी फुलकी झालेली. याचा कलर देखील तुम्हाला जाणवत असेल. तर मस्त असा सफेद असा हलका फुलका रंग याला आलेला आहे. आता या बीटरला आपण बाजूला करून घेऊ. कोरडं साहित्य आता आपल्याला घालून घ्यायचंय आणि हे साहित्य आपल्याला चाळणीत घालून घ्यायचंय म्हणजे ते आपल्याला व्यवस्थित चाळता येईल. इथे मी वाटी भरून इतका मैदा घेतलेला आहे. म्हणजे एक सपाट वाटी भरून आणि त्यावरती 3 ते 4 चमचे भरतील इतका मी मैदा घेतलेला आहे आणि याच वाटीच्या सहाय्याने साधारणपणे पाऊण वाटी इतकं मी बेसन पीठ घेतलेलं आहे. तर बेसन पीठ घालणं हे ऑप्शनल आहे. पण बेसन पीठ जर घातलं तर खूप छान खमंग अशी नानकटाई बनवून तयार होते आणि यामध्ये चमचाभर इतकी मी बेकिंग पावडर घातलेली आहे. हे सगळं साहित्य आपल्याला व्यवस्थित चाळून घ्यायचंय. चाळल्यामुळे काय होतं यामध्ये कोरड्या मिश्रणामध्ये हवा भरली जाते आणि हलकं फुलकं हे मिश्रण बनून तयार होतं. व्यवस्थित चाळून घेतलंय. आता आपण याला बाजूला करून घेणार आहोत आणि एका चमच्याच्या सहाय्याने याला मिक्स करून घेणार आहोत. आता बऱ्याचदा असं होतं की इथे जो आपण वनस्पती तूप घातलेलं आहे ते मिश्रण मिक्स करता करता आपल्याला असं जाणवतं की ते मिश्रण साधारणपणे सैलसर झालेलं आहे. जर तुम्हाला तसं जाणवत असेल तर त्यामध्ये 1 ते 2 चमचे मैदा तुम्ही नक्कीच घालू शकता आणि मिश्रणाची जी कन्सिस्टन्सी आहे ती व्यवस्थित करू शकता. आता हे चमच्याने मी व्यवस्थित मिक्स करून घेतलंय. अंदाज घेतच मी आता याला मळून घेणार आहे. आता जास्त जोर देऊन किंवा दाब देऊन हे पीठ मळायचं नाही. हलक्या हाताने एकजीव होईल असं हे पीठ करून घ्यायचंय आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट यामध्ये कुठेही आपल्याला दुधाचा एक थेंबही घालायचा नाही. आता हे जे बीटरला लागलेलं थोडंफार जे वनस्पती तूप होतं ते काढून घेतलं आणि वाटीला लागलेलं थोडंफार जे काही पीठ होतं ते देखील मी काढून घेतलेलं आहे. आता हे जे मोठ्या बाउलमध्ये जे मिश्रण आहे नानकटाईचं तर ते व्यवस्थित आता मी मिक्स करून घेते. व्यवस्थित मिश्रण एकजीव करून घेतल्यानंतर हलक्या हाताने मिक्स करायचं आहे. जास्त जोर लावून हे मिश्रण तयार करायचं नाही आणि आता याचे आपल्याला आवडतील असे इतक्या आकाराचे गोळे घ्यायचे आहेत आणि त्याचा आपल्याला एक छान असा गोलाकार लिंबा एवढा गोळा घेऊन त्याची अशी चपटी अशी नानकटाई बनवून घ्यायची. तर अशाच पद्धतीने मी या नानकटाई बनवून घेते. आता नानकटाई सजवण्यासाठी इथे तुम्ही बारीक चिरलेले पिस्ता किंवा मग बदामाचे तुकडे किंवा मग चारोळी असं काही लावू शकता किंवा काजूचे तुकडे देखील लावू शकता. तर यावरती मी थोडेसे बदाम बारीक चिरलेले जे होते तर ते आता वरती लावून घेते आणि 180 डिग्री सेल्सिअस वर 15 मिनिटांसाठी याला मी भाजून घेतलंय. तर हे बघा किती छान असे क्रॅक्स आलेले आहेत आणि यावरूनच कळतंय आपल्याला की नानकटाई खूप छान अशी बेक झालेली आहे.
तर आता हे बघा जवळून देखील दाखवलंय, याला मी काढून घेते। सगळ्यात महत्त्वाचं गरमागरम नानकटाई काढण्याचा प्रयत्न करायचा नाही, कारण की गरमागरम नानकटाई लगेचच काढली तर ती मोडण्याची शक्यता असते। तर इथे मी थोडंसं 2 ते 3 मिनिटानंतर आता या नानकटाई मी काढून घेते आणि ह्या बघा नानकटाई। आता ही नानकटाई मी तुम्हाला मोडून देखील दाखवते। तर हे बघा मस्त अशी बेक झाली आहे दोन्ही बाजूने। तर याला आता मोडून घेऊया। मस्त असं तोंडात टाकताच विरघळणारी नानकटाई काहीच मिनिटामध्ये बनवून तयार झालेली आहे। हे बघा त्याचं टेक्स्चर, बेकिंग पावडर घातल्यामुळे खूप छान अशी बेक झालेली आहे ही नानकटाई, आतून मस्त खुसखुशीत अशी झालेली आहे। मोडून देखील दाखवते। आणि आजची ही नानकटाईची रेसिपी जर तुम्हाला आवडली असल्यास तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा। भेटू पुन्हा नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।